जामनेर नगरपालिकेची निवडणूक जाहीर होण्याआधीच सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे। अशीच काही चर्चा जामनेर बसस्थानकावर देखील ऐकायला मिळाली। बसस्थानकावरील चर्चेचा सूर होता, यंदा विरोधक कसे लढणार। एकाला विचारत कसे लढणार म्हणजे काय, तर त्यांनी उत्तर दिले, गेल्या निवडणुकीत भाजपने 25-0 जिंकून विरोधकांना अगदी नेस्तनाबूत केले होते, यंदा काय होणार। तर एक जण बोलला, तसं होणार नाही, यंदा विरोधक आपल्या अस्तित्वासाठी झगडणार आहेत, त्यांना नगरपालिकेत एंट्री करायची आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झालेला असला तरी त्यांना मिळालेली मते डोळे उघडणारी आहेत। त्यामुळे या नगरपालिकेच्या निवडणुकीत विरोधक चांगल्या आत्मविश्वासाने कार्यकर्त्यांच्या बळावर आणि संघटने कौशल्यावर ही निवडणूक लढवू इच्छित आहेत। याबाबत एका प्रवाशाला विचारले असता त्याने सांगितले की विरोधकांकडे देखील तुल्यबळ उमेदवार आहेत, परंतु त्यांना जवळ घेण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीने त्यांनी पाऊल उचलले पाहिजे। विषय काढला नगराध्यक्षपदाचा, तर एक जण बोलला, नगराध्यक्षपद फार महत्त्वाचे आहे, भाजपकडून साधना महाजन यांचेच नाव चर्चेत आहे, प्रत्येकाला वाटते साधना महाजनांनीच उमेदवारी घ्यावी, तर विरोधकांकडून उमेदवार कोण असेल याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे।